प्रकल्पग्रस्त की यहाँ पर काफी बढ़िया भूमिका देखने को मिली थी। उनके बाद यानी कि कई मोर्चों के बाद सक्सेस भी हो चुका है, उनका सभी का हम स्वागत करेंगे। मैदान के अंदर बड़ी फाइट, बड़ा मुकाबला, दो टीमें एक तरफ हमें देखने को मिला कि टॉस जीता था गेंदबाजी करने वाली वाघियोली टीम ने, और पहला यहाँ पर निश्चित रूप से देखा जाए तो साबरकांठा टीम ने यहाँ पर टॉस जीता और पहली गेंदबाजी का यहाँ पर चयन किया और बल्लेबाजी के लिए वाघियोली टीम को यहाँ पर निमंत्रण देते हुए गेंदबाजी के माध्यम से हमें नजर आएंगे। पहले ओवर के लिए मेडल पावर सर्कल में गेंदबाज बालू खरत और सामने बल्लेबाज निश्चित रूप से नजर आएंगे बल्लेबाजी के लिए। सामने बल्लेबाज जयेंद्र नाश्ता के ऊपर बल्लेबाज अभिजीत। पहली गेंद बालू की पहली गेंद यहाँ पर टैप किया, गेंद जाते हुए पॉइंट करीजा में खिलाड़ी मौजूद है। एक रन मुकम्मल एक के साथ शुरुआत करते हुए इस वक्त वाघियोली टीम आज के दिन में देखा जाए ओमकार 11 जे हनुमान वाघियोली टीम हमें मैदान के अंदर नजर आएगी। पहला मुकाबला काफी रफ एंड टफ हुआ था और हाई वोल्टेज मुकाबला था। एक गेंद में 6 चाहिए थे और 6 बटोरों थे बल्लेबाज, जरूर मैं जिक्र करूंगा बल्लेबाज थे उस मुकाम पर कुमार, और उसी प्रकार का मुकाबला यह भी होगा, इसमें कोई संदेह नहीं, क्योंकि दो बड़ी टीम मैदान के अंदर अपना यहाँ पर क्रिकेट दिखाते हुए ऑफ स्टिक के माध्यम से गेंद जाएगी डॉट। बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर की दौरान में बात करेंगे बालू की, जिसने पहले सत्र में ओवर डाली थी, तकरीबन 18 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर की शुरुआत काफी जबरदस्त देखने को मिलते हुए 2 गेंदों में 1 रन। फिर से एक बार गेंदबाज बालू तैयार होते हुए और 2 विकेट की ये अगली गेंद और शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर लाइन और लेन से काफी प्रभावशाली गेंदबाजी हमें नजर आती है इस बालू के माध्यम से। 3 गेंदों में 1 रन, बेहतरीन गेंदबाजी मैडो पावर सर्कल में जबरदस्त गेंदबाजी का मुजर हमें बालू के माध्यम से देखने को मिलता हुआ। फिर से एक बार तैयार, लेकिन इस वक्त पूरी तरह से गेंद के ऊपर हावी हो चुके बल्लेबाज, रडार में थी गेंद और गेंद को पहुंचा मिड विकेट एरिया में 6 रन के लिए बड़ा छक्का। थैंक्स डीजे। बल्लेबाज ने दिखाया एक लाइन के ऊपर हर वक्त आप गेंदबाजी नहीं कर सकते। पिछले 2 गेंदें वहां पर दौड़ की थी ऑफसाइड के रिजर्व में, यहाँ पर निश्चित रूप से गेंदबाजी करने का प्रयास बालू के माध्यम से देखने को मिला, लेकिन इस गेंद के ऊपर प्रहार होता हुआ गेंद जाएगी फिर से एक बार और निश्चित रूप से सीमा पार 6 रन के लिए एक और शानदार छक्का। बालू के माध्यम से बेहतरीन गेंदबाजी की थी, लेकिन गेंदबाजी के माध्यम से जब तक बालू मैदान के अंदर गेंदबाजी करे तो अभिषेक बल्लेबाज ने काफी बढ़िया बल्लेबाजी की। 4 गेंदों के ऊपर उन्होंने बटोरे 12 रन और काफी बढ़िया बल्लेबाजी उनके माध्यम से हमें देखने को मिलती है। बैक टू बैक 2 छक्के, यानी कि छक्के के हैट्रिक लगाने का मौका, काफी बढ़िया स्ट्रोक ऑफसाइड रिजर्व में गेंद हवा में खेला, खिलाड़ी मौजूद, उनके गिरफ्त में गेंद थी जरूर, लेकिन टर्न कैच होने की वजह से यहाँ पर कैच हुए ड्रॉप और मिले 2 रन और 2 रन के साथ 15 रन स्कोर कार्ड के बाद 1 ओवर के बाद बल्लेबाजी करने वाली इस वक्त ओमकार 11 जय हनुमान वाघियोली टीम के माध्यम से। थैंक्स डीजे। हेलो, तो मैं गेंदबाज दीपक नजर आएंगे गेंदबाजी के माध्यम से। पहली गेंद ऑफ टिप के माध्यम से गिरती हुई और वहां पर देखा जाए तो डॉट गेंद का इशारा तबा और डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पर रुका हुआ 15 रन के ऊपर। तकरीबन देखा जाए पिछले ओवर में दीपक ने काफी बढ़िया गेंदबाजी की थी और इस ओवर की शुरुआत भी काफी यहाँ पर बढ़िया हमें देखने को मिलती हुई दीपक के माध्यम से। फिर से एक बार तैयार, सामने बल्लेबाज रिवर्स स्वीप का प्रयास और यहां से देखा जाए तो 1 रन मुकम्मल
और एक के साथ 1+1 यानी कि वाइड के साथ यहाँ पर जाकर जाए तो 2 रनों का यहाँ पर इजाफा होगा। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज दीपक हमें नजर आएंगे, सामने बल्लेबाज अब हमें नजर आएंगे अभिषेक। तो निश्चित तौर से अगला मुकाबला खेला जाएगा तो दीपक गेंदबाजी के लिए फिर से एक बार तैयार रहेंगे। पिछली गेंद के ऊपर 1+1 के स्वरूप में यहाँ पर गेंद जाती हुई गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये गेंद, इस गेंद को खेला हवा में, खिलाड़ी मौजूद है और खिलाड़ी के गिरजा में गेंद और यहाँ पर मिलती हुई पहले सफलता गेंदबाजी करने वाली निश्चित तौर से अंश होटल मोरिया सावकर 11 टीम के लिए। थैंक्स डीजे में बल्लेबाज मैदान के अंदर विकास हमें नजर आएंगे। बल्लेबाजी के माध्यम से बेहतरीन बल्लेबाजी अभिषेक के हमें देखने को मिले। 2 छक्के जरूर जड़े थे लेकिन यहाँ पर तीसरा छक्का मारने का प्रयास किया था इस ओवर में और वहां से विकेट गिरती हुई स्कोर वही पर रुका हुआ। तकरीबन देखा जाए तो 17 रनों के ऊपर पहली सफलता मिलती हुई गेंदबाज दीपक को। तो गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अभी तक 4 गेंदों का खेल शेष रहेगा। यहाँ पर गेंदबाज दीपक के माध्यम से 4 ओवर का मुकाबला और यहाँ से देखा जाए तो पूरी तरह से फील्ड खुली हुई हमें देखने को मिलती है। स्क्वायर लेग रिजर्व में मिड विकेट लॉन्ग ऑफ और कवर रिजर्व में खिलाड़ी हमें डीप में देखने को मिलते हैं। दीपक फिर से एक बार तैयार रहेंगे। तीसरी गेंद लेकर सामने बल्लेबाज पहली गेंद का यहाँ पर सामना करेंगे विकास भगत। इस गेंद को खेला, खिलाड़ी मौजूद है, उनके गिरफ्त से बाहर जाती हुई गेंद लेकिन यहाँ पर काफी बढ़िया फील्ड के माध्यम से गेंद को रोका। तकरीबन 2 रन मुकम्मल और 2 के साथ यहाँ पे रनों में बढ़ोतरी 19 रन स्कोर कार्ड की पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर। अठारह रन सिंगल यहाँ पर बोटोरी और इसी के साथ यहाँ पर स्कोर बोर्ड में तब्दीली 18 रन स्कोर कार्ड के पाटील यांचे शिष्य उत्कृष्ट पकवाजवादक शंकरभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे। यांचं सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम। आपणास विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं। गेंदबाज तैयार, फुल लेंथ स्वरूप की गेंद, खिलाड़ी मौजूद है। निश्चितों से यहाँ पर मिलेंगे 1 रन और 1 रन के साथ 19 रन में स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगे। इस ओवर की तकरीबन गेंदें फेंकी जा चुकी है, अभी तक 4। 2 गेंदों का शेष रहेगा। दीपक की गेंदबाजी। कोहली बाहुबली नितीन नायक 11 कोहली संघाचा करणार येथे उपस्थित आहे। तर नारपोली संघाच्या करणाऱ्याला माझी विनंती असेल की आपण संपर्क करा लवकर। तो निश्चित आज के दिन में प्रियांक 11 बाहुबली नितिन 11 कोहली टीम हमें देखने को मिलेगी। उनके अगेंस्ट नारपोली टीम काफी बड़ी फाइट होगी, इसमें कोई संदेह नहीं है क्योंकि नारपोली टीम का खेल हमने देखा था वर्चुअली के मैदान के ऊपर। काफी यहाँ पर कसम क्रिकेट देने में मशहूर टीम है और उनके अगेंस्ट मुकाबला काफी रफ एंड टफ होगा, इसमें कोई संदेह नहीं है। जाएंगे मैदान के अंदर, मुकाबला यहाँ पर जारी होता है 2 टीमों के बीच में। एक तरफ हम देख सकते हैं अंश मोरिया साबरखाल टीम और उनके अगेंस्ट ओमकार 11 जय हनुमान वाघेली टीम के बीच में मुकाबला। आएगी डॉट गेंद, ओवर का यहाँ पर होगी समाप्ति। 2 ओवर के बाद कुल स्कोर की बारे में बात करेंगे तो 20 रन 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। तर स्वागत समारंभ करेंगे आपण सोमनाथ भैर, कुठे जाऊ नका। तर स्वागत समारंभाचा कार्यक्रम हाती घेतोय हरीश केदार साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे। निखिल नाईक, रोहिदास जंटी या पण मान्यवरांचं इथे स्वागत होतोय। हरीश परशुराम केदार आपण वर या, ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी 10 बॉक्स पाण्याचे दिलेत असे आमचे उत्कृष्ट गोलंदाज, डावखोरा गोलंदाज, याच मैदानावर जबरदस्त चमकलेला गोलंदाज सोमनाथजी भोईर यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे। तर मी आमचे जॉन्टी रोहिदास यांना विनंती करते की आपण सोमनाथजी भोईर यांचं स्वागत करायचं आहे।
मायाची उद्गार शाल प्रेमाचं पदक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. दोन्ही भोईरच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त अशी कामगिरी करणारे आमचे सोमनाथजी भोईर आणि वासुशेठ भोईर यांचे बंधू विनोदजी भोईर आणि आमचे मित्र सुनील करावकर आणि जबरदस्त गोलमॅन उत्कृष्ट असा खेळाडू जिगर करावकर. पक्वाज वादक बघा मृदुंगमणी शंकर पाटील काय स्माईल आहे अप्रतिम. पंच पण आमचे अतिशय जबरदस्त प्रोफेशनल पंच पेण वरनं अलिबाग वरनं आणि डोंबिवलीवरनं आम्ही 3 प्रोफेशनल पंच स्पर्धेसाठी बोलवलेत. अतिशय अचूक निर्णय. डीजे पण अतिशय सुंदर आहे लाईव्ह पण अतिशय सुंदर आहे. स्टार टेनिस क्रिकेट सोमनाथजी भोईर यांचं स्वागत होतोय रोहिदास नाईक यांच्या शुभ हस्ते. सुंदर असं आयोजन पाहायला मिळतोय. सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलप चषक 2024. त्याच्यानंतर विनोदजी भोईर यांचं स्वागत होतोय. विनोदजी भोईर साहेबांचं स्वागत होतोय रोहिदास नाईक यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आमचे सुनील करावकर सुनील तुळशीराम करावकर उत्कृष्ट पक्वाज वादक तालमणी प्रतापराज पाटील यांचे शिष्य शंकर पाटील यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येतं आणि स्वागत करतील सोमनाथजी भोईर यांना विनंती करते की आपण रोहिदास नाईक यांच्या शुभ हस्ते स्वागत होतोय. जिगर करावकर साहेबांचं सुद्धा इथे स्वागत होतोय आमचे रोहिदास नाईक यांच्या शुभ हस्ते. मायाची उद्गार शाल प्रेमाचं पदक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 5,000 रुपयाची धनराशी दिली. आपल्या भावाची स्पर्धा आहे गावाची स्पर्धा आहे आणि सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ पारगाव ग्रामस्थ मंडळ कोली आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे पार पडल्यानंतर आपण बोलतो या वावंजा गावाचा बुलंद आवाज सोनू सांगड़े सर वावंजे पॉइंट्स जाएंगे फिर से एक बार मैदान के अंदर. इस ओवर की गेंदें हो चुकी है 5 और स्कोर कार्ड के ऊपर रन देखेंगे तो निश्चित से देखने को मिलेंगे 27 रन. स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक 11 संघाचा कर्णधार आणि नारपोली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्सशी संपर्क करा लवकर लवकर. वेळ कमी आहे वेळेला महत्व द्या विलंब करू नका. नितीन नाईक 11 संघाचा कर्णधार विशाल भोईर आणि नारपोली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्सशी संपर्क करा. O2 सोनू सांगड़े सर. अतिजी मात्रे बाइकमैन. तो 27 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर के बाद पहले ओवर में आए थे 15 रन उसके बाद दूसरे ओवर में 6 रन और इस ओवर की जरूर हम बारे में बात करेंगे तो 6 रन इस ओवर में हमें देखने को मिलते हैं. और 3 ओवर का यहाँ पर लेकर जो का देखा जाए तो 1 गेंद का खेल यहाँ पर शेष रहेगा. 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और तकरीबन देखा जाए 17 गेंदों के ऊपर बना यहाँ पर 27 रन. बल्लेबाजी के माध्यम से हमें नए बल्लेबाज मैदान के अंदर कुमार देखने को मिलते हुए. चॅलेंजर क्रिकेट क्लब पारगाव प्रभाकर स्मृती चषकाचं आयोजन दिनांक 2, 3, 4 रोजी याच मैदानावर होणार आहे.
दर कोणाला एंट्री फी द्यायची असेल तर नितीन म्हात्रेंचे संपर्क करा. तो 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 6 ओवर में 6 रन और 6 रन के साथ यहाँ पर 27 रन के ऊपर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. आखिरी ओवर का खेल शेष रहेगा बल्लेबाजी करने वाली इस वक्त वाघिली टीम के लिए. तो अगला मुकाबला रहेगा निश्चित रूप से प्रियांक एवं बाहुबली नितिन कोहली टीम के बीच में. निश्चित रूप से देखा जाए नारपोली के अगेंस्ट बड़ी फाइट हमें देखने को मिलेगी. तो दोनों टीमों के कप्तान से गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर टॉस के लिए. बेहतरीन मुकाबले हो गए, इसमें कोई संदेह नहीं है. काफी बढ़िया पर जबरदस्त मुकाबला में देखने को मिले हैं. आज के दिन में पहला मुकाबला हुआ था पारगांव और वाघिली के बीच में. वो मुकाबला जीता वाघिली टीम ने और उसके बाद सावरखाल टीम और बापदेव पाली के बीच में मुकाबला हुआ था और वो मुकाबला जीता था सावरखाल टीम ने. और यहाँ पर दूसरे सत्र का पहला मुकाबला जारी होता हुआ अंश होटल मोरिया 11 सावरखाल और ओमकार 11 जय हनुमान वाघिली के बीच में मुकाबला. निश्चित रूप से देखा जाए तो सावरखाल टीम ने यहाँ पर टॉस जीता और पहले फील्ड का पर फैसला लिया और उसकी बदौलत 18 गेंदों में उन्होंने रन खर्च किए 27 रन. 6 गेंदों का खेल शेष रहेगा. गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज का चयन किया जा रहा है. 8 ओवर के लिए गेंदबाज हमें नजर आएंगे. विक्की गरत गेंदबाज. तो सामने बल्लेबाज निश्चित रूप से देखा जाए तो सलामी और बल्लेबाज जयेंद्र, उनके साथ बल्लेबाज में कुमार भगत नजर आएंगे. पीछे मैन ऑफ द मैच के होल्डर गेंदबाज तैयार. ये पहली गेंद काफी बढ़िया यहाँ पर देखने को मिलती हुई पड़ने के बाद काटा बदला इस गेंद ने और यहाँ पर विकेट कीपर के दस्तों में जाने वाली एक डॉट गेंद हमें नजर आएगी. स्कोर वहीं पर रुका हुआ 27 रन के ऊपर. कम से कम 40 रन बनाना जरूर है इस मुकाबले में. इस वक्त बल्लेबाजी करने वाली नारी निश्चित रूप से देखा जाए तो हमें नजर आएगी टीम वाघिली टीम को. गेंदबाज तैयार. यहाँ पर पॉइंट करीजे में काफी बढ़िया यहाँ पर स्ट्रोक कन्वर्ट किया. खिलाड़ी मौजूद है डीप में. एक रन मुकम्मल और एक के साथ दूसरे का प्रयास होता हुआ और 2 रन के साथ रनों की गति आगे बढ़ती हुई स्कोर जाता हुआ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. अभी तक 5 गेंदों का खेल जारी रहेगा. 5 गेंदों में तकरीबन यहाँ से 10 से 12 रन आना जरूरी इस वक्त बल्लेबाजी करने वाली वाघिली टीम के यदि नजरिए से देखा जाए इस मुकाबले को. गेंदबाज फिर से एक बार तैयार. विक्की भगत गेंदबाजी के लिए मारने का प्रयास जरूर किया था. गेंद पड़ने के बाद फिर से एक बार विकेट कीपर के दस्तों में जाने वाली गेंद और निश्चित रूप से विक्की गरत गेंदबाज है और डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. स्कोर वहीं पर रुका हुआ 29 रनों के ऊपर. गेंदबाज तैयार. अराउंड विकेट की गेंद सफल हुए थे. खिलाड़ी मौजूद है स्क्वायर एरिया में डीप में और यहाँ से फिर से एक बार एक रन मुकम्मल. दूसरी का प्रयास और देखते देखते 2 रन मुकम्मल होते हुए 2 रन के साथ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए. तकरीबन इस ओवर की गेंदों के बारे में बात करेंगे तो 4 गेंदें यहाँ पर समाप्त हो चुके हैं. 2 गेंदों का खेल शेष रहेगा. बेहतरीन गेंदबाजी में जरूर बात करूंगा इस गेंदबाज विक्की की. अभी तक उन्होंने 4 गेंदों में रन खर्च किए 4 और एक बेहतरीन गेंदबाजी का यहाँ पर प्रदर्शन होता हुआ. बाहुबली नितीन नाईक 11 संघाचा कर्णधार. बाहुबली नितीन नाईक 11 संघाचा कर्णधार विशाल भोईर आणि नारपोली संघाचा कर्णधार मुकेशजी नाईक आपला कॅप्टन पाठवा आणि नारपोली संघ टॉस बॉक्स मध्ये लवकर पाठवा. सामना संपत आलेला आहे. ओटू सोनू सांगणे सर. तो यहाँ पर ज्यादा आप अंपायर से कश्मकश ना कीजिए क्योंकि अंपायर हमारे प्रोफेशनल है. आज के दिन में हमें प्रशांत सर पेन से मिल चुके हैं. उनके बाद संकेत डोले सर अलीबाग और राजेंद्र काजले सर डोंबली, इनका हम स्वागत करेंगे. इनके माध्यम से आज के दिन में पूरी तरह से अंपायर के माध्यम से पेट्रोलिंग की जाएगी और थोड़ा सा डिस्कशन हमारे अंपायर के माध्यम से देखने को मिलता हुआ. मैच रुका हुआ. तकरीबन 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. 2 गेंदों का खेल जारी रहेगा. पहले सत्र का मुकाबला हम जारी रहे देखने को मिलता हुआ. अंश होटल मोरिया 11 सावरखाल टीम और ओमकार 11 जय हनुमान वाघिली के बीच में बड़ा मुकाबला में नजर आता हुआ. तो 2 गेंदे 2 रन के साथ यहाँ पर 1 रन रहेगा.
मुकेश नाईक साहेबांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक जित करावकर यांची आपणास विनंती आहे. मुकेश नारायण नाईक यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कोली गावातील एक स्टार जबरदस्त खेळाडू यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. O2 सोनू सांगडे सर. तो अंपायर डिसीजन सिंगल रन रहेगा, तो जहाँ यहाँ पर स्ट्राइक रोटेट नहीं की जाएगी तो स्ट्राइक के ऊपर कुमार बल्लेबाज रहेंगे. ज्यादा यहाँ पर समय जाया न कीजिए. मैदानामध्ये उतरल्यावर ज्याची फलंदाजी जबरदस्त चालते, पण आता मात्र ते जरा क्रिकेट पासून थोडंसं वंचित आहेतच. पण त्यांना आता वेळ लागला तर मात्र छकड्यांच्या शर्यतींचा असे रोहिदाजी नाईक आणि मुकेशजी नाईक. तर मुकेशजी नाईक आणि रोहिदाजी नाईकांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. O2 सोनू सांगडे सर. तो निश्चित यहाँ पर जो कुछ समस्या है उसके यहाँ पर हल कीजिए. टीम मैनेजमेंट आपसे गुजारिश करेंगे क्योंकि यहाँ पर समस्या जारी हमें मैदान के अंदर देखने को मिलते हुए स्ट्राइक रोटेट का यहाँ पर मामला यहाँ पर दर्ज किया गया है. और यहाँ से देखा जाए तो हमारे टीम मैनेजमेंट मैदान के अंदर जाते हुए स्कोर यहाँ पर देखा जाए तो यदि यहाँ पर 2 रन आएंगे तो 31 और यहाँ पर 1 रन दिया जाएगा तो 30 रन होगा स्कोर कार्ड के ऊपर. बेहतरीन यहाँ पर प्रतियोगिता में एंजॉय करते हुए निश्चितों से देखा जाए सिरवी इन्फा वेल्डर एंड डेव्हलपर चषक 2024 आम्हाला स्पर्धेसाठी सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससाठी चषक देण्यात आलेले आहेत. सन्मान चिन्ह आपण पाहतोय. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताशेठ मुंगाजी ओवळे याचकडे सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. त्यातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोहली प्रीमियर लीग KPL 2024 बाहुबली नितीन नाईक स्मृती चषक 11/2/2024 10/2/2024 व 11/2/2024 रोजी मर्यादित षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. फक्त कोहली गावासाठी एक दिवस कोहली गावासाठी जबरदस्त स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. R3 मैदान कोहली या मैदानावर KPL धमाका टॉस साठी यायचं आहे. प्रियांक 11 स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक स्मृती कोहली आणि त्यांच्याशी खेळेल ते मात्र यंगस्टार नारपोली. विनोद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सामना असेल 5 षटकांचा. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम पंच समजावून सांगतील. टॉसचा कॉल लागला संगम. आपण या मैदानावर भरपूर अशी चांगली अशी कामगिरी झाली आपली. तर निर्णय काय असेल? निर्णय आता क्षेत्ररक्षण करून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल तुमचा. तर तुमच्या टीम मध्ये प्रमुख असे गोलंदाज कोण आहेत ते या धावा कमी करण्यामध्ये यशस्वी होतील? गोलंदाज तर आमचे 3च आलेत आज. 2 रन रहेंगे और 2 रन के साथ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर हमारे टीम मैनेजमेंट के माध्यम से शुभेच्छा असतील तुम्हाला सामन्यासाठी. तर नारपोली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. प्रथम मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपण इथपर्यंत एक कॉल गेला तुम्हाला आणि तुम्ही इथे आलात आणि संधीचं सोनं कराल ही मात्र सदिच्छा आहे. तुमचा खेळ आपण आम्ही अतिशय जवळून पाहिलेला आहे आणि तुम्ही नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देता. तर इथपर्यंत आलात. हे मैदान तुम्हाला कसं वाटलं? आयोजन कसं वाटलं? खूप चांगलं मैदान आहे. तुमचं आयोजन सुद्धा खूप चांगलं आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुमच्या वाट्यावर आली फलंदाजी तर आपण सुंदर अशी फलंदाजी कराल. आणि प्रियांक 11 बाहुबली नितीन नाईक संघाने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. O2 सोनू सांगडे सर. तो इसी बीच आता हुआ छक्का छक्के के साथ रनों की गति बढ़ते हुए 37 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगे. जो मैंने पहले कहा था 40 से 45 रन बनाने चाहिए और उसी दिशा में यहाँ पर आगे कोशिश करने वाली टीम हमें नजर आएंगी. इस वक्त बल्लेबाजी करने वाली ओमकार 11 चेन हनुमान वागी टीम बेहतरीन यहाँ पर देखा जाए शुरुआत हुई थी और आखिरी गेंद का केस शेष रहेगा. गेंदबाज विक्की तैयार गेंदबाजी के लिए. एक फिर से एक बार गेंद हवा में लड़ रही खिलाड़ी मौजूद है लेकिन उनके गिरफ्त से बाहर. एक और शानदार छक्का. छक्के के साथ 43 रन 44 रन बनाने पड़ेंगे आने वाले
24 गेंदों में बल्लेबाजी करने वाली इस वक्त देखा जाए तो आयुष होटल मोरिया 11 सावर खारकार टीम के लिए डीजे। थैंक्स डीजे। तो यहाँ पर देखा जाए तो 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आधे में 44 रन बनाने पड़ेंगे आने वाले सत्र में। सेकंड स्पेल में इस वक्त बल्लेबाजी करने वाली सावर खारकर टीम के लिए। तो निश्चित रूप से देखा जाए दूसरे सत्र के लिए हम जारी होंगे। हमारे साथी कमेंटेटर जगदीश पाड़ी सर नारोली की ओर हम यहाँ पर जाएंगे, तब तक हम मौका देंगे डीजे ऑपरेटर को। और डीजे ऑपरेटर हॅलो। तर पहिलं सत्र समाप्त झालं, दुसऱ्या सत्रासाठी बोलतो आपण जगदीश पाटील सर नारिवली आणि हरीश केदारी तुमच्या स्पर्धेला विश्वनाथ शेठ मस्कर कल्याण डोंबिवली यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय। आणि रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय संदीपजी पाटील साहेब मुरबी यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। पाणी कोणाला पाहिजे? हॅलो। तेजस नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि नितीन ब्रदर्स ग्रुपचे सर्व मेंबर्स यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि श्री ग्रुपचे सर्व मेंबर्स यांना सुद्धा आयोजकांच्या वतीने विनंती आहे आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। श्री ग्रुपचे सर्व मेंबर्स, नितीन ब्रदर्स ग्रुपचे सर्व मेंबर्स आणि तेजस नाईक यांना विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि पांडुरंग नाईक साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। नितीन ब्रदर्स ग्रुप कोले, श्री ग्रुप कोले आणि तेजस नाईक साहेब कोले यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। ओ टू जगदीश पाटील सर। थँक्यू सो मच। उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सिरवी इम्प्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषकामध्ये सर्वांचं स्वागत करूया आपण। मॅच क्रमांक आजच्या दिवसामध्ये तिसरा पाहायला मिळतोय। हा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे। दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यात आणि आता अस्तित्व दोन्ही संघाचं पणाला लागलंय। एकीकडे पाहिलं तर अंश हॉटेल मोरिया 11 सावरकार आणि त्याच्या अगेन्स्ट ओमकार 11 जय हनुमान वाघिवली। तर वाघिवली टीमने प्रथम बॅटिंग केली आहे आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून एक सेट टार्गेट या ठिकाणी निर्माण केलाय, तो 44 धावसंख्येचा। 11ची सरासरी कायम ठेवावी लागेल प्रति षटकामागे। या 11 धाबा बनवाव्या लागतील सावरकर या टीमला। सलामीची जोडी ॲज अ ओपनर्स म्हणून पाहा मिळतात आपल्याला सुमित घरत आणि बाळू घरत हे 2 खेळाडू पाहा मिळतात। बाबा किंग शॉपचे ओनर ऋतिक भोईर साहेबांना विनंती असेल, बाबा किंग शॉपचे ओनर ऋतिकजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याने आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर दिलेला आहे। बाबा किंग शॉपचे ओनर ऋतिक भोईर साहेब आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। थँक्यू सागर। तर जाऊया, मॅच महत्वपूर्ण आहे। दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून गोलंदाज पाहायला मिळतोय
आकाश गावण. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नका. प्रत्येक टीमला निर्धारित वेळ दिलाय आणि सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना देऊया आपण लाख लाख शुभेच्छा. चांगला खेळ होऊ द्या. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला, अगदी बॅटच्या रडारामध्ये पूर्णपणे मनगटातली ताकद दाखवली आहे. फलंदाज पाहतोय सुमित घरेच्या बॅट मधून पहिला दर्जेदार षटकार. थँक्यू. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आणि दोन्ही खेळाडू एकीकडे आहे आकाश गावणला पाहतोय जो मागच्या मॅचचा मानकरी होता, दुसरीकडे सुमित घरत जो मागच्या सामन्याचा मानकरी होता. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूमध्ये बॅटर रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा ऑनसाइडला वेगाने केल्यात. फटका चांगला डीप मिड विकेटला. फिल्डिंग चांगलं झालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा केला जातोय प्रयत्न, मात्र थ्रो चुकीच्या एंडला. एकेरी धाव मिळाली आहे. डीप मिड विकेटला फिल्डर जयेंद्र पाटील होते, सलामीचे बॅट्समन या वाघिवली टीमचे. एक सिनियर खेळाडू म्हणून पाहतोय महेश दादा गावण यांना. गेले कित्येक वर्ष संघात समवेत ते खेळत असताना बाकीचे नवीन खेळाडू यंगस्टार पहा मिळतात. फटका चांगला, खेळाडू नाही आहे. पॅरल शॉट लॉंग ऑन क्लिअर करत असताना शानदार षटकार. ते मात्र उत्कृष्ट यष्टीरक्षक हसमुखजी नाईक कोहली यांना विनंती करतो की आपण आमच्या आतिथ्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आणि थँक्यू. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला फिल्डर आहे, चांगला फिल्डिंग झालाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. षटकारानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या गोलंदाज आकाशचा. 2 षटकार एकाच ओव्हरमध्ये आल्यात, त्यामुळे थोडासा विचार विमर्श करावा लागेल. 44चं लक्ष्य. भेर साहेबांना विनंती करतोय, तेजस नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या आतिथ्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू जगदीश पाटील सर. फुल टॉस आणि क्लीन बॉल. काय घडले पास. स्लो चेंडू फेकला. चेंज ऑफ पेस, थोडीस गती परिवर्तन केलं आणि डायरेक्ट चेंडू एष्ट्यांचा वेध घेणारा ठरलाय. फलंदाज बाद.
साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट गायक गजानन दादा पाटील यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. गजानन दादा पाटील उत्कृष्ट गायक, त्यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. विकास करावकर साहेबांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आणि तेजस नाईक साहेब गोलंदाज जयेंद्र पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. आता फिल्डिंग सीमारेषेवरती. पहिलाच बॉल स्लोअर चेंडू फेकला, स्ट्रॉंग अपील केलाय. अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. मात्र 2 पंच डिस्कर्ष करतील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. सकाळपासून अतिशय जबरदस्त उपस्थिती आणि आज मात्र कर्णधाराचं कानमंत्र घेतोय आमचा प्रथमेश मात्र टोणू. उत्कृष्ट असा गोलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय प्रफुल्ल मोकल, आमिर ताळेकर आणि यष्टीरक्षक सेवक, आणि ज्याला बाईक मिळाली त्याचं मात्र कानमंत्र घेतोय अभिषेक पाटील. आतिशजी म्हात्रे आपल्या मनापासून आम्ही सरचे स्वागत करतोय. कुणाल ताळेकर यांनी किल्लार बैल जिंकला आणि आतिश म्हात्रेने जिंकली बाईक. हो तो जगदीश पाटील सागर. पुणे एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आलो बाऊच्या. आता मात्र फटका पाहतोय सुमित गरजच्या बॅट मधून. हा तिसरा षटकार. तो सन्माननीय गजाननजी पाटील पारगाव यांना विनंती करून आपण यावं. काय गजानन पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आमचे मार्गदर्शक भजन क्षेत्रामध्ये जबरदस्त असा आवाज. थोडं खेळाडू कक्षामध्ये थोडा आवाज कमी करा प्लीज मित्रांनो. आम्ही समजू शकतो प्रत्येकाच्या भावना असतात. मग तिथे पंचायत सांगतील काहीतरी कानमंत्र देतील. त्यामुळे तुम्हालाच नाही आहे सर्वांना डगआउटमध्ये थोडंसं शांततेचं वातावरण ठेवायचं असतं. कारण बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण खेळाडू कक्षामध्ये थोडीशी गडबड असते. त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांचा नॅचरल गेम आहे, त्यांना खेळू द्या. 3 षटकार आल्यात सुमितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय बराच चेंडू हवेमध्ये होता. डायरेक्ट हिट नाहीये आणि ते एकेरी धाव मिळाली. षटकार आल्यानंतर 1 धाव मिळत असताना 20 रन्स. 20 जाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. मात्र सुमित चांगली बॅटिंग करतो. अद्यापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आल्यात. आणि का आपण ओपनर खेळाडू या टीमचा हे मात्र त्याने दाखवून दिलं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली खेळी साकारली होती. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन होत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाल्यात. मात्र एक मिस्टेक आपल्याला थोडंसं परेशान करेल. चांगला चेंडू होता. पंचांकडे कडाक्ष नजरेने पाहिलं वाईड बॉल मागण्यासाठी. मात्र पंचांनी सांगितलं की अगदी रेषेच्या आतमधून चेंडू गेलाय. कारण पंच प्रोफेशनल आहे, कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी करणार नाही आहेत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. महेश गावंडे आहेत त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन.
तसेच आमचे हरीश केदारे यांचे मित्र आणि 70 ग्रुपचे एक जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व आणि रिक्षा संघटनेचे सर्वेसर्वार मिलिंदजी नामदेव पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू जगदीश पाटील सर. चला नेक्स्ट बॅट्समॅन मैदानावरती पहा मिळतो आपल्याला यज्ञेश. विकेट मिळाली. या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटकार पाहिला आपण. थोडंसं कमबॅक करत असताना टीम वाघिवली संघाला अद्याप सामना संपला नाहीये, त्यामुळे सामना कधी कोणत्या संघाकडे जाईल हे सांगणं फार कठीण जाईल. आणि जोपर्यंत सुमित सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे त्यामुळे सावरकर संघ निश्चितच विजयाची अपेक्षा करेल. दुसरीकडे हा वाघिवली संघ आहे, त्यांची गोलंदाजी फार चांगली आहे, त्यामुळे कधी ते वापसी करतील. यावेळेस एवढा शॉट चेंडू जागा बनवला. चेंडू अगदी आणि आता मात्र चेंडूने फलंदाजाने स्वागत केले गजानन दादा पाटील यांचं. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे जीत करावकर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गजानन दादा पाटील एक उत्कृष्ट असे गायक आहेत. भजन भारूड जे क्षेत्र कोणी शिकवलं असेल तर आमचे गुरुवर्य आणि वडिलांप्रमाणे असणारे चांगदेबुवा पाटील यांचे अतिशय दमदार व्यक्तिमत्व गजानन पाटील साहेबांचं स्वागत करतात. हरीश परशुराम केदारी अंशटेचे मालक. अतिशय जबरदस्त काय पण कुठलाही पदार्थ असू द्या एकदम झटकेपट सर्व्हिस देणारे अंशटेचे मालक. चला धावसंख्या झाली. स्कोर 26-26. किरण जितेकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. मिलिंद पाटील साहेबांचं स्वागत होतोय. तसेच किरण अभिषेक जितेकर यांचं सुद्धा इथे स्वागत होईल स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची अस्तित्वाची पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18. चला सामना सुरू करा. मिलिंद नामदेव पाटील अमीर तारेकर यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येतं स्पर्धेच्या माध्यमातून. हरीश केदार यांची विनंती आहे. गोलंदाज संकेत पाटील. पहिलाच बॉल. यस किरण अभिषेक जितेकर यांचं स्वागत करण्यात येत आहे. अमीर तारेकर कव्हर पॉइंटचा बेताज बादशाह. तसेच किरणजी जितेकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमचे जीत करावकर साहेब सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलप चषकामध्ये अमीर तारेकर यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा डॉट. 2 चेंडू वेस्टर्न वरून गेल्यात जिथे 12 चेंडू 18ची गरज. किरण जितेकर यांचं स्वागत करण्यात येत आहे. 10 चेंडू 18. तर मी विनंती करतोय किरण अभिषेक जितेकर मॅनफॉर्म दापोली यांचे इथे स्वागत होतोय आयोजकांच्या वतीने जीत करावकर साहेब यांच्या शिवा असते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. जेवढी जास्त उंची तेवढी जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुम अंतर. षटकार. आम्हाला जनरेटर व्यवस्था उपलब्ध करून दिली त्यांचं सुद्धा आम्ही सरसे स्वागत. सेल्फी किंग सौरभ पाटील सुद्धा इथे उपस्थित झाला त्याचं सुद्धा सरसे स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू जगदीश पाटील सर. तर षटकार आला. षटकाराने समीकरण 9 चेंडू 12. 2 चेंडू डॉट आले मात्र त्याच्यानंतर षटकार पाहतोय आपण. सुमित घरातला या जण फायर. पुन्हा एकदा फटका चांगला. डिपिश कव्हरला. फिल्डर दूरवरती आहेत. चौकार मिळेल का? हो यस. आणि 4 धावा कव्हर पॉइंटला. चेंडू सीमा पार. आयोजकाच्या भूमिकेमध्ये जिगर करावकरच्या मांडीला मांडी लावून प्रशांत शेठ भोईर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याचं सुद्धा सरस स्वागत. आणि सौरभ पाटील इथे स्वागत होतोय. चला आता 2 चेंडू 10 धाबा आल्यात. 2 चेंडू सुरुवातीचे डॉट होते. पुन्हा एकदा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच. आणि मॅच मध्ये ट्विस्ट. कुमार भगत. कुमार भगतने टी
टिपलाय झेल आणि संपलाय तो सुमित गरजचा खेळ. जगदीश पाटील सर, किती चेंडूमध्ये किती धावा हव्यात? 7 मध्ये 8. सात चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. सामन्याने करवट बदलली आहे, कारण जेथे विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या फलंदाज सुमित घरटने, मात्र त्याची विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता वाघिवली संघ सहजासहजी सामना सोडणार नाही, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. तर दुसरीकडे बॅटिंग लाईनअप आहेत या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. साबरकार टीम चला शेवटचा चेंडू आहे. 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. नाही एवढा हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती पहा मिळतो आपल्याला. चांगला फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण. आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत त्या 6. व्हॉट अ मॅच, सुपर. 6 धावा कंपल्सरी बनवाव्यात लागतील तुम्हाला आता. 6 चेंडू 6. चला सामना सुरू करा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज कुमार भगतला पाहतोय. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स करायचे आहेत, म्हणजे त्यांचं संरक्षण करायचं आहे. दुसरीकडे या 6 धावा बनवायच्या आहेत तर टीम साबरकर टीमला. साबरकर टीम बॅटिंग करत असताना पाहतोय. चला आता 6 मध्ये 6. चांगला अगदी यॉर्करचा चेंडू आणि याच्यावरती झेल. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि झेल टिपलाय महेश गावंडे यांनी. गुड कॅच. सुंदर झेल टिपला आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती. 5 चेंडू 6 ची गरज आहे. फुलटॉस आणि येतो सामना पाहायला मिळतोय. चौकार की षटकार. 4 धावा. 4-4. थँक्यू डीजे. चला पाहिलं जाईल चौकार की षटकार. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही.
हॅलो, इथे 3 पंच आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथे डिसिजन रॉंग दिला जाणार नाही. आम्ही 3 प्रोफेशनल पंच बोलवलेत. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करून आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चौकार आहे, चौकार. चला, कारण कसं झालं, पडल्यानंतर जी सफेद रेषा होती ना तिथे उडाली होती, त्यामुळे आपल्याला तसं वाटलं थोडंसं आतमध्ये चेंडू पडला आणि जस्ट जमिनीला घासत पुसत गेला. आता 2 धावेची गरज आहे. 4 चेंडू 2. कधी कधी तसंच होतं, जी रेषा असते ना तिच्या आतमध्ये चला, आता 4 मध्ये 2 बनवायच्यात. याच धाबा कधी कधी महागात पडत असतात. चांगला बॉल, अतिशय चांगला चेंडू. आता मात्र 3 मध्ये 2. 3 चेंडू 2 आणि धावसंख्या 2 कंपल्सरी बनवायचे. थोडंसं प्रेशर सावरकर संघावरती पाहायला मिळतंय, कारण रात्री सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये त्यांची असं थोडीशी बिकट परिस्थिती होती. त्यामुळे पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतील का सामना जिंकतील, कारण कधी कधी असं होतं. आणि तो विनिंग शॉट, 4 धाबा विनिंग शॉट खेळात आणि सामना जिंकला. या 2 सामने जिंकल्यात अर्थातच अंश हॉटेल मोरिया 11 सावरकर या टीमने आणि आडलक टीम वागिवली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? बाबा किंगचे ओनर ऋतिक भोईर साहेब, तेजस नाईक साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानबद्ध व्हायचा लवकर लवकर. ऋतिक भोईर यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर देण्यात आलेला आहे. नाईक ऑप्टिक्स करणं ब्रँडेड गॉगल आहेत. दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडनं सन्मान चिन्ह आहेत आणि सिर्वी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स करणं आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. हसमुख नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. चला, सर्व नितीन बाहुबली प्रिय गेले बाहुबली नितीन नाईक संघाचे सर्व खेळाडू आपलं क्षेत्ररक्षण आलेलं आहे आपल्या वाट्याला आणि नारपुणे संघाच्या वाट्याला आलेली फलंदाजी. स्कोरिंग मध्ये झाले बदल. नीरज तारेकर स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हचं लाईव्ह मॅन पण बदललाय, डीजे मॅन पण बदललाय, पंच पण बदलले, सर्वच काही बदललंय. काल बदलली, वेळ बदललाय, गाडवालाचं काटे बदललेत, आयोजक फक्त तेच आहेत. मित्रा, सामने लाईव्ह आहेत, प्लीज आपण टी शर्ट परिधान करा. सांगतो सुमित घरत मॅन ऑफ द मॅच सावरकर. अंश हॉटेल मोरिया 11 सावरकर. आमचे हरीश केदारे भरपूर खुश आहेत. आज 2 सामने जिंकला संघ. नाईक ऑप्टिक्स करणं ब्रँडेड गॉगल जिगर करावकर यांच्या शिवास्ते ते देण्यात येतील पारितोषिक. तुमचं नाव घेतलं आहे हसमुख शेठ नाईक आणि त्यांच्या समेत आपण पाहतो ऋतिक बाबा किंग, ऋतिक शेठ भोईर. हसमुख नाईक यांच्या शिवास्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल.
सुमित घरात स्माइल प्लीज. ऋतिक्षण भोईर यांचं आगमन झालेलं आहे. जबरदस्त विराट कंपनीची बॅट आपण पाहतोय. बाला स्पोर्ट्सची बॅट आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारी. गॉगल घालायची आहे आणि गॉगल तुम्हीच घालून गेलेला उतरत. ब्रँडेड गॉगल डोळ्याला काय त्रास होणार. थंडगार. नाईक ऑप्टिक्स निखिल शेठ नाईक यांच्याकडनं ब्रँडेड गॉगल. सिर्वी इन्फ्रा प्रायव्हेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि दत्ता शेठ मुंगाजी नारायण शेठ स्मृती यांच्याकडनं सन्मान चिन्ह. आणि या आम्हाला सर्व ट्रॉफी ज्यांनी दिल्यात ते आमचे ज्ञानेश्वर पुंडलिक जितेकर दापोली यांच्याकडनं पूर्ण ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी प्रथम तृतीय क्रमांक. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण पाहतोय.